राज्यभरामध्ये गणपती उत्सव मोठा धूमधडाक्यात सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती गौरी गणपतीची पूजा देखील मालेगाव शहरामध्ये मोठ्या उत्सवात साजरी केली जाते। ज्या पद्धतीने मालेगाव शहराचा अनेक वर्षापासून प्रलंबित असा प्रश्न म्हणजे रेल्वे प्रश्न हा अनेक वर्षापासून केंद्रात प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवरती खासदार सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळाल्याचं आपण बघू शकतो। त्या पार्श्वभूमीवरती या वर्षाच्या देखावामध्ये गौरी गणपतीच्या देखावामध्ये आपण बघू शकतो ज्या पद्धतीने रेल्वेला मंजुरी मिळाली जवळपास 309 किलोमीटरचा 1836 कोटी रुपयाचा हा प्रकल्प जो मालेगाव मनमाड नरळाणा शिरपूर रतलाम आणि इंदोर पर्यंत जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती JNPT चे बंदर देखील या ठिकाणी होणार आहे। अनेक मोठे उद्योगाच्या नगरीमध्ये उद्योगामध्ये त्याचा कुठेतरी फायदा देखील होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मालेगावसह मनमाडसह नरळाणा त्यानंतर धुळे त्यानंतर इंदोर MP पर्यंत या सगळ्या येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवरती प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी फायदा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती गौरी गणपतीच्या निमित्ताने कुठेतरी केंद्र सरकारने दिलेल्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना आपण बघू शकतो। आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत नितीनजी पोफळे जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ही संकल्पना मांडली, केंद्राने मंजुरी देखील मालेगावचा मोठा अनेक दिवसापासून प्रलंबित प्रश्न होता। काय सांगाल, काय संकल्पना याच्या बाबतीत? धन्यवाद। केंद्र सरकारने जी मोठी सौगात मालेगावसाठी दिलेली आहे। अनेक वर्षांपासूनचं जे स्वप्न पाहिलं होतं इंदोर मनमाड रेल्वेचं ते 18,000 कोटीच्या वरचा हा प्रकल्प केंद्र सरकारने थेट केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी दिली आणि त्याच्या कामाला जी सुरुवात झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभार मानण्यासाठी आणि एक आनंद व्यक्त करण्यासाठी जसा आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपती उत्सव जो येतो तो आनंदाचा क्षण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घेऊन येत असतो, त्यावर आमच्या गौरी गणपती पण येत असतात। तर याबरोबर याच्या इतका मोठा जो आनंद आहे तो कुठला, तर आम्ही या स्वरूपामध्ये याचं स्वागत केलेलं आहे। मालेगाव रेल्वे स्टेशन जे आहे ते आम्ही इथे आमच्या संकल्पनेनुसार इथे अस्तित्वात आणून त्याच्यावरती आम्ही कामकाज करताना दाखवलं आहे की जशा गौरींचं आगमनच आमच्या मालेगावच्या स्टेशनवरती झालेलं आहे आणि आम्ही हा उत्सव साजरा करतो आहोत। म्हणून आज आम्ही हा संपूर्ण देखावा ठेवला आहे। तर आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे म्हणून आम्ही तो आमच्या गौरी गणपती बरोबर आजचा दिवस आम्ही साजरा करतो। नक्कीच बाप्पांच्या आगमनाच्या वेळेस केंद्र सरकारने दिलेल्या रेल्वे प्रकल्पामुळे कुठे मालेगावसह नाशिक जिल्हा असो तसंच उत्तर महाराष्ट्र याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। त्या कुठेतरी गौरी गणपतीच्या निमित्ताने मालेगावमध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय। मनोहर शेवाळे, TV मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।